सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू होम, सॉरी न्यू व्हिडिओ. तर गाइस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅलो गाइस, चॅनल टू वेलकम. हॅलो चॅनल. तर गाइस, मी खूप दिवसातून हा व्हिडिओ शूट करतो कारण की मी थोडा कामात बिझी होता ना, कारण की व्हिडिओ शूट करायला तर नो मनी गाइस. तर जे मी बोललेलं ते घडतं गाइस. तर बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे काय पायऱ्या करून फायनली झाल्या कंप्लीट. बट पूर्ण कंप्लीट नाही झाल्यात, अधुरं काम राहिलं आहे कारण की पायऱ्या चालू असताना सिमेंट कमी पडला तर नो मनी. व्हिडिओ मी रविवारी शूट करतो. तर गाइस, थोडासा हा व्हिडिओ मी फनी बनवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला थोडासा सपोर्ट करा. लाईक केला नसेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थम्सअपच्या बाटल्या हे मीच लावलेल्या आहेत आणि इकडनं असं मला गार्डन करायचं आहे तर इथे पण असं लावून ठेवलं. तर गाइस, अशा प्रकारे ह्या आमच्या पायऱ्या आहेत आणि लांबून असा काय आमचा व्ह्यू आहे अशा प्रकारे. आणि हा आमचा टुटा गेट अशा प्रकारे तुम्हाला दाखवल्यात प्रत्येक व्हिडिओमध्ये. पहिल्या पायऱ्या होत्या त्या असं लाकड म्हणजे असं लाकडं होते ते इथे ठेवलेले. आणि आमचा पाया खूप उंच आहे ना, म्हणजे असा पाया उंच आहे म्हणून पायऱ्या जास्त बसल्या. तर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 तर रोपं ठेवल्यात आहे. थोड्याशा विटार आलेत अजून. हे आमचं होम. तर तुम्हाला नाश्ता केल्यावर अजून तुम्हाला दाखवतो. पुढे कंटिन्यू राहा आणि मला थोडासा काही सपोर्ट करा. तर एवढे मी व्हिडिओ टाकले तर मला तुमचा काही सपोर्ट दिसत नाही, त्याच्यामुळे मला पण थोडंसं मोटिवेशन द्या. असं तर आजचा रविवार आहे ना, तर थोडासा म्हणजे फिरून घेऊ असं. तर लाईव्हमध्ये जर फिरलं नाही जर काम केलं तर काय कामात असं, कारण की आपला एक दिवस ना, आपला एक दिवस किमतीचा आहे. एक दिवस कमी होत जातो, नाही जास्त होत असं. तर त्याच्यामुळेच जो लाईव्हमध्ये जे दिवस आले ते काढून घ्यायचं आणि एन्जॉय करून घ्यायचं बस. लाईफमध्ये म्हणजे दुःख तर प्रत्येक माणसाला येते, दुःख तर प्रत्येक माणसाला. तर गाइस, माझ्या पाठीमागे दिसत असेल अशा प्रकारे हे माती विकून झालेले आहे. तर गाइस, मी विकलेले आहे. हे आमचा म्हणजे मी विकलेले आहे. तर कोणाला विकले ना, कुठे विकले ते तुम्हाला सांगणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय व्ह्यू आहे माझ्या पाठीमागे दिसत असेल. हे करवंद झाले. तर गाइस, तुमच्याकडे झाले काय? मला तर करवंद एवढी आवडतात ना खूप. तर आमच्याकडे थोडे लहान लागलेत आणि फुलं बघू शकता. तर हे बघा इकडे गाइस, तुम्हाला दिसते का? तुम्हाला थोडीशी हे बघा इकडे तोडून दाखवतो हा तुम्हाला. अशा प्रकारे करवंद असतात, तुम्हाला माहीतच असतील. बट थोडंसं दाखवतो. हे बघा, त्याला चीक निघतो. हे आंबट लागतात. तुम्हाला मी एक गाणं सांगू काय, याचं आदिवासी म्हणजे गावठी सॉन्ग. वईला लावली वेलू गोकरन ना वाटलं मिरची तर करवंद दे. हा तो मला खूप आवडतात, आंबट वस्तू खूप आवडते मला. हा एक नंबर. मला खूप कामं आहे, एवढी कामं आहेत ना, खूप सारी कामं आहेत. तर मला केस कापायचे आहेत आणि खूप सारी कामं आहेत. तर तुम्हाला मी बोललेला की मी केस कापणार आहे आणि कलरिंग करेन. तर गाईस, मी तुम्हाला म्हणजे मी केलं नाही, तुम्हाला व्हिडिओ आला नाही तुमच्यापर्यंत जो कलरिंग करायचा होता तो. तर त्याच्याबद्दल सॉरी. आणि गाईस, आता मी बोलला नाही, तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओमध्ये करून दाखवेन आणि डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओ असेच बघायला भेटेल. डायरेक्टली बोलणार का मी आता पुढे काय करणार आहे ते. तर ते कारण की होत नाही असं, त्याच्यामुळे. तर तुम्ही माझे एक फॅमिली मेंबर आहात, तर मला थोडासा गाईस सपोर्ट करा, सपोर्ट दाखवा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 3 लँग्वेजमध्ये मी व्हिडिओ शूट करतो, मराठी, हिंदी आणि गावठी भाषेत. तर दिल प्यार मैं क्या जानू रे, दिल प्यार मैं क्या जानू रे, जानू तो जानू बस इतना कि मैं तुझे अपना मानू रे, दिल. तर गाईस, सबस्क्राईब करा. आणि एक दुसरं सॉन्ग आहे ते कोणतं, हो माया हो के माया मायो मामोर फासला रे माया हो के मुके माया मायो मामोर फासला रे ना, हो माया हो के माया मायो मामोरा फासला रे. तर गाईस, एवढं भारी ना, म्हणजे ते सॉन्ग ऐकलं ना तर असं एकदम मनाला लागून सारखं जाते. अशा प्रकारे एवढी गाणी भारी आहेत, खूप भारी. आणि एक दुसरं ते ट्रेंडिंगला सॉन्ग आहे, हमने वही लगाया दिल जहाँ दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहाँ सर झुकाना मना था. तर गाईस, अशा प्रकारे. आणि थोडासा मी इकडे फिरायला आलो ना, हा दिसतो, हा आशेरीगड आहे. आणि अशा प्रकारे काय साईडला व्ह्यू आहे ना. आता मी हायवेवर उभा आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये इकडला व्ह्यू दाखवतो. आणि पहिला तुम्ही इकडे बघितला असेल, थोडा अलगच होता, म्हणजे असा माती होती, आता पूर्ण सारखी केलेली आहे. हे गाईस ना, हे मीच सगळा घेतलेली आहे जागा आणि मी सारखी केलेली आहे. आणि हा माझा मोठे बाबाच आहे ना, मोदीजी, त्याचा हा रस्ता आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. न्यू हॉटेल बनवलेलं आहे आणि कशा प्रकारे किती काम कंप्लीट आहे तुम्हाला दाखवतो करतो. तर अशा प्रकारे काय हॉटेलचं काम चालू झालं आहे, म्हणजे अर्धं झालं आहे आणि अर्धं बाकी आहे अजून. आणि हे बघा, अशा प्रकारे इकडे जमीन पण पूर्ण सारखी केलेली आहे. अशा प्रकारे काय आहे.
हां ना, घरात जाता जाता एक वस्तू मला आठवण आली तर म्हणजे ती तुम्हाला दाखवतो. ह्याचं नाव तुम्हाला माहीतच असेल काय आहे ते. तर अशा प्रकारे आमच्याकडे लागले तर मी तोडून आणले. तर ते आता सीझनमध्ये असे भेटतात. तर ह्याचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. हे पिकलेले आहे, तुम्हाला थोडंसं दाखवतो आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. त्याचा फर्स्ट असा हा डेसा काढायचा असतो. हा बघा अशा प्रकारे आतमध्ये असं काय असते बघू शकता. हे पिकलेले आहे, लहानच आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा प्रकारे फ्रूट असते हे, आणि बिया अशा प्रकारे असतात ह्या बघा. तर एवढे सारे आहेत हे. हा व्हिडिओ गाईस कसा वाटला तुम्हाला तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक केला नसेल तर एक लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शूट करायला खूप मेहनत लागते, आणि गाईस तुमचा अजून मला सपोर्ट दिसत नाही तर गाईस सपोर्ट करा थोडासा. तर मला तुम्ही ओळखत तर नसालच, पण हळूहळू ओळखाल तर थोडासा मला सपोर्ट दाखवा. तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण की मला पण एक नवीन यूट्यूबर बनायचं आहे. तर तुम्हाला माहीतच आहे. तर तुमच्यासाठी असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत आहे. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर एक लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला फायनल भेटू तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.